आज आपण तोरणपट्टी बनवणार आहोत. तर पहिल्यांदा मी हा तंगूस घेतलेला आहे आणि व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि ही तंगूसची फिट्ट 3-4 गाठी द्यायच्या आहेत. तंगूसच्या गाठी लवकर सुटल्या जातात, त्याच्यामुळं फिट्ट आणि 2-3 वेळा चांगल्या फिट्ट द्यायचे. हे अशा पद्धतीनं दिसतं. आता ह्याच्यामध्ये आपण 3-3 मोती ओवून घ्यायचे. पहिल्यांदा इथं गाठ दिली आहे ना, गाठीच्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्याच्यावरच आता आपण 3 मोती घालणार आहोत. ज्या मोत्यातून आपण तंगूस बाहेर काढलेला त्याच मोत्यातून पाठीमागच्या बाजूनं सुई बाहेर काढायची. ही अशी विण तयार होते. परत ह्या कडेच्या मोत्यातून आपण जिथून तंगूस बाहेर निघाला आहे त्याच्यावरच्या मोत्यातून इथून आपण सुई बाहेर काढायची. आता हे असं पलटी करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सरळ सुई बाहेर काढता येईल. ह्या तंगूसच्या वरच्या मोत्यातून कडेच्या सुई बाहेर काढायची. कडेच्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यावर परत आणि वरच्या मोत्यातून आपण एकदा सुई बाहेर काढायची. अशा 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता 3 मोती घ्यायची. प्रत्येक वेळेला 3-3 मोती घेणे. पहिल्यांदा 4 मोती लागतात. परत 3 मोती घेत जाणे. आता हे पलटी करायचं असं, आणि जिथून तंगूस बाहेर निघाले त्याच्या कडेच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायचे. असे 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायचे, एक कडेच्या आणि एक वरच्या. तर वरच्या मोत्यातून तंगूस बाहेर काढल्यावर आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत. आपण जिथून तंगूस बाहेर काढला होता या बाजूनं, त्याच मोत्यातून पाठीमागच्या बाजूनं सुई बाहेर काढायची. असं हे पलटी मारून घ्यायचं. परत कडेच्या मोत्यातून सुई बाहेर काढून वरच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढायची. तंगूस ओढून फिट्ट करून घेणे. परत 3 मोती घालायचे.
परत ह्या वरच्या मोत्यातून पाठीमागच्या बाजूनं सुई बाहेर काढायची. परत ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. नंतर हे असं पलटी करून घ्यायचं. पहिल्यांदा या कडेच्या मोत्यातून टंगूस बाहेर काढायचा आणि ह्या वरच्या मोत्यातून. अशा पद्धतीनं तुम्हाला जेवढ्या आकाराची तोरणपट्टी तयार करायची तेवढ्या आकाराची लांबी तयार करणे. हे असं वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. प्रत्येक वेळेला 3-3 मोती घेणे. हे या अशी विण आपण तयार केली. या पद्धतीनं कलरचे मणी घेऊन किंवा छोटे मोती घेऊन तुम्ही ब्रेसलेट किंवा नेकलेस काहीही करू शकता. यांना आपण आता ह्या मोत्याने आपण तोरणपट्टी तयार करायची आहे. तर आपण पलीकडं कसं दुसरी ओळ कशी तयार करायची ही पुढच्या भागात बघूया.